कुठं झाला? पायऱ्या चढते डायरेक्ट. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळ वाजले 10:30. ऑलमोस्ट काम झालेलं आहे. थोडं मी असं करून झालेलं आहे सगळं. जेवणाचं आता आमचं बाकी आहे. तर जेवण बनवायचं आहे. तुला आंघोळी करायची आहे ना मी तू आंघोळी करायची आहे ना? हां, खाजवते कसा डोकं, पुऱ्या डोक्यात कांबळे झाल्यात, पुऱ्या डोक्यात अशा आहे ना, सगळ्या अंगावर असते. दादा कुठे गेला आपला? दादा कुठे आहे सांग? दादाला काल रात्री नाही म्हणजे दुखलं, गोळी दिलेली, काल नाही दुखलं. मग 4 वाजता दुखायला लागलं सकाळी. तर मग ते काहीतरी आणले, ते कापूसमध्ये टाकून ठेवायचं. मग ते ठेवलं तर अर्धा तास झोपला. केस ओढू नको. त्यानंतर परत उठला आणि मग परत त्याला ते औषध दिलं. मग परत झोपले होतं. आत्ताशी उठला. आता त्याची पण आंघोळ होते, त्याला नाश्ता. मग केस ओढायची का? तुला केस ओढायला देऊ का मी आता? हां, फटके देते आता तुला मी. ते बघ हॉलमध्ये टिटी लावलं आहे. एवढं डेंजर गरम होत आहे ना. डाळ टाकते बी झालं, डाळ बनवते है ना मम्मी. चलो चला, गौरांच्या घेऊन आलो डॉक्टरकडं. हे डॉक्टर तरी उघडं आहे का नाही? दवाखाना आहे. PMG पण घेऊन गेलेलो, तिकडचा बंद. आता इकडं आलो आहे, बघूया काय होते. पप्पा त्यांच्या दवाखान्यात तर नेत नाही, काय माहिती. तिकडं खूप साऱ्या तारखा आहेत. आता बघूया इथं काय बोल. उचला ने तू, उचलायला सांग. पप्पाचा ताट रेडी. या पप्पा घ्या 5 मिनटं त्याला. जा शोनू, पप्पा गेले. ते बघ पप्पा गेले. जा तुला घेतात. ये माझं बाबू. चल, दादाचा उद्या कॅब बसवायची दादाला. चालतंय नीतू, चालतंय. तेवढा गौरान जलकुड आहे ना, आता तर लयच जलतंय. त्या दादाला कर नीतू, त्या दादाला कर. दादा लगेच इकडं जलन होतंय. उचलू नको राडेल, तो उचलू नको. खाली ठेव लवकर, खाली ठेव. कसा ओरडतोय तू? केवढा जोर. घेतला. देत नाही. दम देतो कसा दम देतो नित्यांश? कसा करते शोनू? कसा? हे गौरांश थांबा. आता आपण नित्यांची शेंडी बांधायची. ये बरोबर. कुठे आहे? बघ इथं ये. नित्यांची शेंडी बांधायची. थांब. येत आहे का शेंडी बांधा? केस हातात आलीच त्याला, केस खूप सारी.
कसा बसलाय. ए तुझी चेंडी, तुझी चेंडी, वा वा वा. केसांपेक्षा रंग मोठा झालाय. ए वा 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 वा. ए रिंगी चिका रिंगी चिका रिंगी चिका रिंगी चिका. राहू दे, काढू नको काढू नको काढू नको गपरा. ए बबलीची चेंडी. चला पप्पाला दाखवला. तू काढली ना. राहू दे, सोडू नको तू. मस्त दिसते मस्त दिसते. तर गंधा दिसतं तर तुला काय करायचं. तुझी थोडीच बांधले. ए कोणाचं आहे. जेवणातली हंडी याच्याकडून जेवणातली याला आम्ही ठरवल्यावरती गपरा. अरे पण तुझी थोडीच केले मी. दादा तर आता मी बसलेले हार बनवायला, कारण उद्या मंगळवार आहे. तर बोललो देवाला हार बनवते, म्हणजे किती महिनेच बोला किंवा किती दिवस बोला किंवा देवाऱ्याला हेच नाही, हारच नाही. त्याच्यामुळं मग हार बनवायला घेतले. एक देवाऱ्याला बनवला, एक गणपती बाप्पाला बनवला आणि आता एक मी साईबाबांना सुद्धा बनवते. उद्या अभिषेक करायचा आहे तर. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल नित्यांचे क्यूट मुमेंट. आता हे सगळं करतो आहे, म्हणजे लिटरली मारतोय, खेचतोय, हे सगळं चालू असते. पण थोडं शांत असतो आहे. गौरांच्या मनाने खूप शांत आहे तो, आणि मस्ती पण लिमिटमध्ये आहे. गौरांश अति आहे, आणि गौरांचं आता सांगितलं आहे उद्या कॅब बसवायची आहे. तर बघूया, उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच तुम्हाला. तर नक्कीच बघा, आणि आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर धागा घालता नाकी नवरे जातच नव्हता धागा, कारण मोठा होला आहे, पण ते बाकी थोडंसं राहत होतं, त्याच्यामुळं जातच न मग गेला. आणि मग आता मी साईबाबांना हार बनवते. उद्या मंगळवार आहे, अभिषेक करायचा म्हणून तिकडंसुद्धा मस्तपैकी 2 हार बनवून घेतले. आणि ही फुलं आहेत ती हे दादरवरून आणतात, तेव्हा मी किंवा आई असा हार बनवतो. तर गेल्या वेळेला आईने बनवलेला, पण आता मी विचार केला चला मी बनवते. परत आई काय विसरतात म्हणून मग आता मी करून घेतलं. नाही तर आमचा ना पहिला मंगळवारी, गुरुवारी, रविवारी असं हार असायचा. आम्ही बिलकुल विसरत नव्हतो, म्हणजे मंदिरात आई बनवायच्या, पण आता बनवत नाहीत. तर मग मी बोललो चला मी तरी बनवते, पाहिजे साईबाबांना जरी हार वगैरे. त्या दिवशी मी लादी वगैरे पुसून आली मस्त इथली मंदिरातली. तर एका साईडला ना दीपावली चपात्या बनवत होती. मग बोललो मला आता काय नाही, भाजी वगैरे टाकलेली मी, तिने चपात्या बनवलं, मी भाजी बनवली, असं चालू असते. मग आता बोललो काम नाही तर हे करून घेते. एका साईडला फिल्टरसुद्धा भरायला लावलेला, मशीन लावलेली, आणि इकडची दिवाबत्ती पण करून झालेली. थोडं मशीनवर सुद्धा बसले, माझं काम होतं तर असं काहीचं रुटीन आहे माझं थोडंसं आताचं. वाजले 11 का 11:15 काहीतरी झाले. मग त्यांना भरवलेलं मी, परत त्याने म्हणजे उलटी केली, तर आता मी परत बनवलं आहे. तर भरवते. तर घामोळा झालेला त्याला, मी सगळीकडं पावडर लावले. खूप कपाळ खूप डेंजर भरलेलं त्याचं. आता बघूया, हिमालयाचीच आणले, बघू फरक पडतो आहे की नाही. चला याला बनवते आणि मी पण झोपते. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. अजून तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला. उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. मला पण एवढं घामलं म्हटलं उद्या कॅन्डिडेट सांगता येणार, कॅन्डिडेट